नमस्कार मित्रांनो, तो आज मी ट्राय करणार आहे की व्हॉट आय डिड इन अ डे। पण माझी मराठी थोडीशी कच्ची पक्की आहे, तर थोडंसं समजून घ्या आणि काही मिस्टेक झालं तर तरी पण सांगा। आणि जर काही तुम्हाला माझा मराठी भाषेमध्ये एक्सप्लेन करणं आवडतं आहे तर तसंही सांगा, मी ट्राय करणार कधीमधी मराठीमध्ये एक्सप्लेन करायचं। तर सकाळी उठल्यावर मी पिलं एक ग्लास गरम पाणी आणि मग किचनमध्ये जाऊन पटापट लंचची तयारी करायला लागून गेली। आणि मी आज बनवती आहे व्हेज फ्राईड राईस। खूपच स्पीडमध्ये आणि खूपच फास्ट बनणारी ही रेसिपी आहे। मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते। मी काही नाही केलं, माझ्या घरी जे काही व्हेजिटेबल्स होते मी सगळं कट करून टाकले। माझ्याकडे सध्या बटाटे आणि गाजर होते। तुमच्याकडे जर फ्लावर, वाटाणे, मशरूम वगैरे काही पण अवेलेबल असतील तर सगळं कट करून टाका आणि फोडणीमध्ये त्या टाकून द्या आणि राईस भिजून ठेवा अर्धा एक तास। आणि त्याच्यानंतर हे शेजवान फ्राईड राईस मसाला ना कोणता पण गल्ली नुक्कड मोहल्ला कुठे पण तुम्हाला भेटून जाईल। ह्याच्यानेच टेस्ट येतं ह्या भाताला आणि खूपच मस्त लागतं हा भात। तुम्ही बनवून बघा एकदा। 10 ते 15 मिनटामध्ये हा भात रेडी होऊन जातं आणि खूपच लाजवाब टेस्टी बनतं। मुलांना तर खूपच जास्त आवडतं, जास्त तिखट पण नसतं आणि टेस्टी एकदम बाहेरचं फ्राईड राईस सारखं। मग मी इकडे हॉल वगैरे अरेंज करून टाकलं। इकडे अमायरा पण उठून गेली होती। नंतर मी आणि माझे आहो आम्ही दोघं मिळून नाश्ता करायला बाहेर गेलो आणि इथे मी खात होती वडा रस्सा सांबर। खूपच मस्त होतं, मला इकडचं खूपच आवडतं। इकडे अमायरासोबत व्हिडिओ कॉल करत होती आणि अमायरा सांगत होती की भात खूपच मस्त झालं आणि ती खात होती खूप मजेने। तुम्ही पण घरी एकदा ट्राय करा। इकडे बघा अर्ध्या तासातच एवढं जोरदार पाऊस आला, काय सांगू तुम्हाला। हे फक्त 15 मिनिटाचा पाऊस आहे आणि जसं मी घरी गेले तर एकदमच ऊन आलं। असं वाटत होतं हम तो एकदम दूसरा गोला में आ गए है शायद, असं वाटत होतं मला। थोड्याच वेळात इकडे पण पाऊस यायला चालू होऊन गेला होता। मग एक कपभर मस्त चहा बनवला आणि असा दिवस संपवला।